मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते। यानंतर आपण थेट जेजुरीला जातोय। माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झालेली आहे आणि भंडाऱ्याच्या साथीनं भंडाऱ्याचे उधळण करत जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचं स्वागत केलं जातं। माऊलींच्या पालखीचा जेजुरी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे आणि मल्हारीच्या दारी पंढरीची वारी सध्या दाखल झालेली आहे। नुकताच देवेघाटाचा अवघड टप्पा पार करून माऊलींची ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण करते आहे आणि त्यातला महत्त्वाचा टप्पा आहे जेजुरी। आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद शेळके सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, आळंदीमध्ये सध्या या दृश्यांमध्ये दिसतोय भक्तीचा मेळा आणि भंडाऱ्याचे उधळण, काय नेमकं चित्र आहे, काय वातावरण? संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी ही आता जेजुरीमध्ये पोहोचली आहे आणि जेजुरीमध्ये पोहोचलेल्या पालखीचं स्वागत कसं झालंय तर भंडारा उधळून झालंय। कारण हाच भंडारा ज्यावेळी मल्हारी मार्तंडाचं दर्शन घेण्यासाठी वापरला जातो तोच भंडारा उधळून आपण बघतो की ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पालखीचं सुद्धा स्वागत झालं आणि त्यामुळे माऊली पिवळी होताना बघणे जे काय असतं ना ते आपण आता अनुभवतोय। कारण हे चित्र आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी जेजुरीच्या पंचक्रोशीतील लोक सकाळपासून जमले होते आणि आता आपण बघतोय की जेजुरीमध्ये माऊली महाराजांच्या पालखीचं स्वागत झालंय। जिकडे बघावं तिकडे आपण बघतोय की आपल्याला पूर्णपणे भंडारा हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि हा जो काही भंडारा आहे या भंडाऱ्यासोबत येळकोट येळकोट जय मल्हार, कारण हे तेच जेजुरीचं ठिकाण आहे ज्या जेजुरीमध्ये दोन पंथीयांच्या वारकऱ्यांचा मिलाप होतो। शैव आणि वैष्णव या दोन पंथांच्या वारकऱ्यांचा एकत्र मिलाप होतो ते म्हणजे जेजुरी ठिकाण आहे। त्या जेजुरीमध्ये आज माऊली महाराजांच्या या पालखीचा मुक्काम असणार आहे आणि आजचा मुक्काम यासाठी महत्त्वाचा आहे कारण असं म्हणतात की आषाढी वारी या वारकऱ्यांना घडत असताना दुसरी वारी होते ती म्हणजे मल्हार मार्तंड खंडोबारायाची। कारण या वारीमध्ये चालत असताना वाटेमध्ये जेजुरी लागतं आणि जेजुरीला आल्यानंतर जे काही वारकरी आहेत ते वारकरी या ठिकाणी मल्हार मार्तंडाच्या भेटीला जातात, खंडोबारायाचं दर्शन घेतात आणि ते दर्शन करून आज रात्री इथंच विसावतात। आपण बघतोय की त्याच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली महाराजांचा पालखी सोहळा हा आता जेजुरी शहरामध्ये पोहोचला आहे आणि जेजुरीमध्ये शहरामध्ये पोहोचल्यानंतर या पालखीवरती भंडारा उठून अगदी येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषामध्ये या पालखीचं या ठिकाणी स्वागत होताना आपण पाहतो आहोत। निश्चितपणे धन्यवाद गोविंद या सविस्तर माहिती।